चर्चा तर होणारच। हा विंगर टाइमचा विशेष कार्यक्रम आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे। गण गट आरक्षण जाहीर झालेलं आहे। कुठल्या गटामध्ये कुठल्या गणामध्ये कोणाला आरक्षण हे सुद्धा जाहीर झालेलं आहे। कुठल्याही क्षणी निवडणुकीचा प्रोग्राम लागू शकतो। आपल्या सोबत आहेत दरेकर साहेब, देवीदास दरेकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे। आता ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। या जिल्ह्यामध्ये नेमकी जिल्हा परिषदेची निवडणूक कशी लढवली जाणार, महायुती होणार का इतरांना सोबत घेऊन महायुतीच्याच काही नेत्यांचं धोबीपछाड करणार, तूर्त आपण आंबेगावपुरती चर्चा सुरुवातीला करूया। कारण आंबेगाव तालुक्यामध्ये या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील महायुतीमध्ये आहेत। दरेकर साहेबांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे महायुती असताना सुद्धा आपल्या कानावर अशी चर्चा येते की दोन्ही शिवसेना आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी अशी या निवडणुकीमध्ये युती होणार आहे। आता नेमकं काय समजून घ्यायचं आहे, परंतु चर्चा तर होणारच। दरेकर साहेब, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे। राज्यामध्ये महायुती आहे। असं असतानाही जिल्हा परिषद निवडणूक मात्र तुम्ही महायुती सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र घेऊन ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। हे नेमकं काय? वास्तविक पाहता जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणल्यानंतर आपणा सर्वांना ज्ञात आहे ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर आपल्या नेत्यांना मोठा करण्यामध्ये दिवस घालवलेले असतात, प्रसंगी दोन हात करण्याची वेळ सुद्धा कार्यकर्त्यावरची येत असते। ही वेळ येत असताना कुठेतरी त्याला न्याय हक्काची स्वतःची खुर्ची मिळवण्यासाठी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्याला स्वतःलाच झगडावं लागतं। म्हणून आम्ही तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे की बुवा अशी अशी युती होणार आहे का, तर त्याबद्दलची चर्चा तुम्हाला कानावर आली ती वास्तवात खरी आहे। वास्तवात खरी अशासाठी आहे, आपणा सर्वांना ज्ञात आहे पुणे जिल्हा म्हटल्यानंतर प्रामुख्याने पवार कुटुंबाकडे पाहिलं जाते आणि पवार कुटुंब म्हटल्यानंतर हा पुणे जिल्हा संबोधला जातो। त्यातून जे काही समोर येतं ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे। बलाबल जरी गेल्या वेळेस मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये। फार काय असं नाही, 44 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या, 44 - 75 उर्वरित सदस्य विरोधी पक्षाचे होतेच ना। परंतु राज्याच्या समीकरणामध्ये जे काही बदल झाले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा हा भाजपाबरोबर गेलेला आहे, शिवसेना ही भाजपाबरोबर गेलेली आहे आणि त्यातून नवीन समीकरणं तयार होऊन राज्यामध्ये सरकार निर्माण झाले आणि त्या सरकारचं काम आता सध्या चालू आहे। स्थानिक स्वराज्य निवडणूक म्हटल्यानंतर आपणा सर्वांना ज्ञात आहे की कार्यकर्ता स्वतः उभा राहत असतो। कार्यकर्ता नेता होण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु अनेक वेळा तालुक्यातले नेते असतील कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतात। मग ते सत्ताधारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातले असो, ही निवडणूक वास्तवात कार्यकर्त्याची असल्यामुळे प्रत्येक नेत्याला वाटतंय आपल्याला कोणीतरी शिवायला आलं नाही पाहिजे, परंतु नेत्याला हे माहीत नसतं आपण एक पाऊल पुढे चालायचं असतं। पुढे चालत असताना मागचा कार्यकर्ता आपल्या मागे आला पाहिजे ही सुद्धा नेत्याला भान असायला लागतं। तशी काही वास्तवात परिस्थिती आंबेगाव असेल, जुन्नर असेल, खेड असेल, नवे तर पुणे जिल्ह्यात आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गृहीत धरले पुणे जिल्ह्याला। ते गृहीत धरण्यात येऊ नये अशी आमची विनंती आहे। तुमचं म्हणणं रास्त आहे की राज्यामध्ये हे तिघे एकत्र असले तरी बी खूप प्रश्न आहेत, खूप प्रश्नांना वाचा फोडण्यासारख्या गोष्टी आहेत की त्या जाहीर वेळी आम्ही तुम्हाला तर सांगू। सामान्य जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? 50 खोके एकदम ओके अशी टीका झाली, वेगवेगळ्या मुद्द्यावर तुमची वादावादी झाली। आता कार्यकर्त्यांना काय सांगणार आणि कसं एकत्र येणार? हे पहा, सामान्य जनता ही खरं तर मतदार राजा आहे। मतदार राजाला सुद्धा कळतं चांगलं काय वाईट काय। सत्ता समीकरणामध्ये
कोणी कुणावर आरोप केले आणि कुणी कुणावर काय केले याहीपेक्षा आज कार्यकर्त्याला काय हवं, ही अशी बनवी आज कार्यकर्त्याला काय हवं ते देण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याचा किंवा लोकांना देण्याचा हा प्रयत्न असतो. त्यातूनच भविष्यामध्ये चांगलंच निघेल. कोणी काय आरोप केले प्रत्यारोप केले याच्याशी आमच्या खालच्या राजकारणाचं काही घेणं देणं आम्हाला नाही. जर तुम्ही म्हणता असं तर हे पा आज यांना कुठेही जाता येते एकमेकाला. मग कार्यकर्त्याची निवडणूक आल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी सोयीचं राजकारण केलं तर बिघडलं. कार्यकर्त्यांनी तुमचा हा आदर्श घ्यायचा, कोणी कुठेही जा. कार्यकर्त्यांनी आदेश घ्यायचा नाही, नेते मंडळी आदर्श नेते मंडळींचा घ्यायचा नाही. परंतु ही निवडणूक सामान्य जनतेतून आलेला कार्यकर्ता असतो त्याची निवडणूक आहे. नेते मंडळींच्या बाबत हे वर खाली होत असते. ते नेते मंडळी वेरप्रसंगी काय काय राज्यावर परिस्थिती असते त्यानुसार बदलतात, काम तुम्ही करतात. सक्षम नाही का अशा प्रकारची अभद्र युती करायची पाळी का आली? वाणी साहेब, अभद्र युती आता कुणाबद्दल युतीच्या बाबत बोलायचा हा बी प्रश्न आपल्याला आहे. आज कुणाबरोबर आता तुम्ही कुणाच्या बाबत बोलताय हे पण मला समजलंच पाहिजे ना. मुद्दा असा आहे की तुम्ही राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, एकत्र आला, शिवसेना, ह्या सगळ्या बाकीच्या उद्धव साहेबांना दूर केलं, शरद पवारांना दूर केलं, एकत्र आलात आणि आम्ही राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो. ज्यांना सत्तेवरनं पाय उतार केलं, उद्धव साहेबांची शिवसेना बरोबर घेणार, पवार साहेबांची तुतारी सोबत घेणार, मग याला वेगळं गोंडस नाव काय? हे पहा, तुम्हाला माहिती आहे आता भारत देशामधलं राजकारणच पूर्ण डवळून निघालेलं आहे. कालचे नेते आज कुठं दिसतील हे काय आपण सांगू शकत नाही. आणि तुम्ही म्हणत आहे का कोणाचा अन्याय कोणावर झाला आहे. काल परवा ते लोक कोणाबरोबर गेले होते आणि आज ते कोणाबरोबर आहेत. मागच्या त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळे नाही. आम्ही वेगळे नाही हे मान्य आहे आम्हाला, चला आम्ही वेगळे नाही. परंतु ज्यावेळेस आमच्या वेळ येते त्यावेळेस आम्ही सांगतोय काही पक्ष दाबतात छोट्या पक्षांना, त्या भागातल्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेस तिथले लीडर हे सामान्य पक्षाला दाबतात. त्याच्यामुळं आम्ही लोकांनी ठरवले आपल्याला जे काही सोयीचं असेल ते आपल्याला करायचं. मुद्दा शिल्लक असा राहतो, अशा प्रकारे जर तुम्ही आघाडी केली किंवा युती केली तर पक्ष नेतृत्व कारवाई करणार नाही का? पक्ष नेतृत्व या अशा युतीला, आघाडीला परवानगी देईल का? आता तो मला वाणी साहेब, खरं तर तुम्ही एक चांगला प्रश्न हा राज्याच्या लेवलचा विचारलेला आहे. वास्तविक राज्याच्या लेवलमध्ये आपण पाहतोय, आता भाजपचंच उदाहरण घ्या. ज्या ठिकाणी भाजप सक्षम आहे त्या ठिकाणी भाजप म्हणते आम्ही स्वतः आमच्या स्वबळावर लढणार. अजितदादा म्हणतात ही सुरुवात अजितदादांच्या पक्षाकडनं झालेली आहे. आता अजितदादा बोलण्या इथपर्यंत आपण मोठे नाव आहेत, परंतु त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या बातम्या पण पाहिल्या, टी व्हीवरती पाहिल्या, वृत्तपत्रात पाहिल्या. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही लढवणार तर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेत्याची. तुम्ही सोबळावर का नाही? तुमची ताकद कमी आहे का? आमची ताकद शिंदे सेनेचे, आम्ही पहिला आंबेगाव तालुक्यात नारा दिला का शिंदे सेना ही स्वबळावरती लढणार, शिवसेना स्वबळावरती लढणार आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या हात आम्ही शिवसैनिक बळकट करणार. परंतु सध्याच्या समीकरणामध्ये असं आम्हाला दिसून आले का कुठेतरी आपण एखाद दोन मित्रपक्ष जर बरोबर घेतले आणि ही वरची युती जाऊ द्या, पण आपली स्थानिक पातळीवरती आम्ही एकत्रच असतो काम करत असताना. मग देवदत्तजी निकम असतील, सुरेशभाऊ भोर असतील, राजारामजी बानकिले असतील, ही मंडळी आम्ही दशक्रियाच्या निमित्तानं असेल, कोणाच्या आनंदाच्या क्षणी असू, कोणाच्या गावच्या यात्रेच्या प्रसंगी असू, आम्ही सर्व मंडळी एकत्रच काम करतो. निवडणुका येतात जातात परंतु काम एकत्र करायचं. अशा वेळेस जर एकत्र आले स्वतःच्या निवडणुकीमध्ये तर वावगं कुठे आहे त्यामध्ये? दरेकर साहेब, विधानसभेला घड्याळाच्या उमेदवाराला निवडून द्या. आता जिल्हा परिषदेत तुम्हाला म्हणावं लागणार आहे घड्याळाच्या उमेदवाराला पाडा. मतदारांनी काय समजायचं? यालाच राजकारण म्हणायचं. खरं तर वाणी साहेब, ही परिस्थिती घड्याळानेच आणलेली आहे. काय घड्याळाचं काय चुकलं? तुम्ही पाहिले आंबेगावची निवडणूक झाली
तुम्ही स्वतः त्या निवडणुकीमध्ये लीड केलं होतं, आम्ही जवळून पाहिलेलं आहे. बातमीदार म्हणून. बातमीदार म्हणून लीड केलं होतं. वृत्तपत्राच्या माध्यमातून कोण कसा कोण काय ही याचं लीड केलं होतं. परंतु मला असं वाटतं का त्यावेळेस आमच्या नेत्यांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय शरददादांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं तर आपल्याला वळसे पाटील साहेबांचं काम करायचं. वळसे पाटील साहेबांचं काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणे काम त्यांचं केलं आणि काम केल्याच्या नंतर निवडणूक निघून गेल्यानंतर, स्वतः निवडून आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जे मलिदा गँग आहे त्या मलिदा गँगनी पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांनो तोंड सुख घेण्याची सुरुवात केली. तिथून पुढे ही खरे तर वातावरण पेटलं. एखादी सुकाणू समिती स्थापन करायची की बाबा कार्यकर्त्यांमध्ये कसा बॅलन्स राहील असा प्रयत्न व्हायला हवा होता. मग बाप म्हणून प्रयत्न कोणी करायला पाहिजे? वळसे पाटलांनी. वळसे पाटलांना विचारा, तुम्ही शिंदे सेनेच्या लोकांना केव्हा बोलवलं का चर्चेला यावा? हे काय आता चाललंय? ही तुमची अशी अभद्र युती होती, मग युती तुम्ही करू नका बा, तुम्ही आपल्याशी बसा, चर्चा करा. तुम्हाला चुचकारा व्हावं किंवा तुम्हाला महत्व द्यावं म्हणून तुमचा असा काही प्लॅन चाललाय? बघा, राजकारणामध्ये कुणाला चुचकारावं आणि कुणाला बरोबर घ्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु ज्याला चुचकारील तो त्याचाच फायदा असतो ना. मग तुम्ही काय फक्त तुमच्या निवडणुकीसाठी चुचकारणार का आम्हाला? त्यावेळेस तुमचे सगळे नेते मंडळी पायगाड्या घालत होते का बाबा तुम्ही कुठंतरी आपण एकत्र या. भाजपवाले आम्हाला म्हणत होते अरे आपण एकत्र करू, हिंदुत्वाचा नारा नेऊ, हिंदुत्वासाठी वळसे पाटलांना मतदान करायचे. आणि मग नंतर निवडणूक झाल्यानंतर हिंदुत्व कुठं गेलं? हिंदुत्व कुठं जातं ह्या लोकांचं? बेछूटपणे तुम्ही कार्यकर्त्यांना धमक्या काय देता, त्यांचे कार्यकर्ते काय काय बोलतात. धमक्या न देता तुम्ही निवडणुकीला शिटा उभी करून दाखवा. अशा प्रकारच्या जर त्यांच्या कार्यकर्ते चर्चा करत असेल तर मग ठीक आहे, आमची ताकद कमी आहे, धडा शिकवायचा. आम्ही एखादी कोबडी घेऊ, पण तुम्हाला धडा पण शिकवू. कुबडी चुकीची घेता याचं काही वाटत नाही का? अहो, कोडबिडी चुकीची काय? त्यांनी वर आता वळसे पाटील उद्धव अहो, साहेब मशालीचे उमेदवार तुमचे तुतारीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पाडा असं तुम्ही विधानसभेला म्हणत होता. आता तुम्हाला म्हणावं लागणार आहे मशालीला मतदान करा, तुतारीला मतदान करा. आता साहेब जाऊ द्या, बोलूनच जाऊ आपण. खरं तर सुसंस्कृत वळसे पाटील ही राज्यामध्ये ओळख आहे त्यांची. पूर्वी तुम्ही पण म्हणायचे. मी त्यांचं कामच 25 वर्ष केलंय हो, प्रामाणिकपणे काम केलंय. तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे ना मला. आणि आम्ही ते सुसंस्कृत आहे म्हणूनच त्यांच्या बरोबर गेलेलो होतो. परंतु नंतर काय होतं, माणसाला माहिती आहे, मोठी पदं आली, सगळं झालं, सामान्य कार्यकर्त्याला कसं डावललं जातं, काय जातं, त्याचं उदाहरण म्हणजे 1500 का आले. तुमचा सुसंस्कृतपणा काहीतरी कुठेतरी तुम्ही कार्यकर्त्यांना जपले कमी म्हणूनच आला ना. मग ह्या गोष्टी होत असताना तुम्ही आता मला म्हणाले का बा तुम्ही काल देवदत्त निकमांच्या विरुद्ध मतं मागितली वळसे पाटलांसाठी, आज तुम्ही देवदत्तच्यासाठी मतं मागणार, हे कितपत योग्य आहे? परंतु एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वळसे पाटलांचं नाव खूप उंची हो, आजही आहे. परंतु ज्यावेळेस भाजप आणि उद्धव साहेब एकत्र होते, शिवसेना भाजपाची युती होती, त्यावेळेस हेच उद्धव साहेबांच्या बाबत काय काय बोलत होते वळसे पाटील हे मी जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही पण बोलायला होतेच की? बोलायला आमचा नंबरच कधी बोलायला येत नव्हता. आपण टाळ्या वाजवायला होते. आम्ही फक्त चटाया उचलायसाठी होतो, सतरंजाच्या गाड्या घालण्यासाठी. त्यांच्या म्हणण्याला दुजरा तर द्यायचे ना. हे बघा, परंतु त्यावेळेस ते भाजपाबद्दलही बोलायचे ना. भाजप हा जातीयवादी पक्ष आहे, त्याच्याबरोबर जायचं नाही, आदिवासींच्या विरोधात भाजपा काम करतंय, यांच्या विरोधात भाजपा काम करतंय, हे सगळे वक्तव्य आमची तोंडपाठ आहेत. आता आजही आमची तोंडपाठ आहेत. परंतु एक बाबा ठीक आहे, भागाचा विकास होतोय, भागाचा कार्यकर्ते आपले नेते चांगले आहेत, परंतु नेत्यांमध्ये नंतर ऑटोमॅटिक बदल होत गेला. त्याची दखल सुद्धा त्यांच्याच पक्षाने घेतली. आमचा विषय सोडावं, आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, त्यांच्या पक्षाने सुद्धा त्यांची जी काही योग्य प्रकारे दखल घ्यायची ती घेतलेली आहे. दरेकर साहेब, एक मिनिट थांबवतो. तुमचे आणि वळसे पाटलांचे जुने संबंध खूप चांगले होते. आजही तुमचे संबंध राजकीय जरी खराब असले तरी व्यक्तिगत चांगले आहेत. एक सिनियर आमदार त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, याचं दुःख आहे?
ऐपा साहेब, नेता असा असला हवा का कार्यकर्त्याचं म्हणणं सुद्धा ऐकण्याची नेत्यामध्ये धमक लागते. बर्डन म्हणून नेता नसावा, कार्यकर्त्यावर बर्डन म्हणून नसावा. परंतु अलीकडच्या काळामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्याबाबत बर्डन वाटायला लागलं. जर कार्यकर्त्याबद्दलच एखादी गोष्टीची दखल घेतली जात नसेल तर मग त्या नेत्याबद्दल, आपल्या वडिलांबद्दल सुद्धा मुलाला आदर राहत नाही. नंतर माहिती आहे ना तुम्हाला, मुलगा आणि प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं टाळताय. ठीक आहे, याच्यामध्ये समाधानही नाही आणि दुःख पण नाही. त्यांना मंत्रिपद आलं काय आणि गेलं काय याबद्दल आम्हाला दुःखही नाही ना आनंदही नाही. आता मूळ प्रश्न आता शिल्लक असा राहतो, तुमची काय नाव, महाविकास आघाडी, महायुती का महाआघाडी, काय नेमकं कसं? पहा, आम्ही सर्व पक्षीय, आता आम्ही जे जाणार आहोत, आम्ही महाविकास आघाडी परिवर्तन म्हणून असं आम्ही त्याला नाव देऊ भविष्यात. उमेदवार चिन्हावर उभे करणार का अपक्ष किंवा वेगळी चिन्ह घेणार? ज्या त्या पक्षाचा आम्ही एबी फॉर्म ज्या त्या पक्षाच्या उमेदवाराला देणार. म्हणजे ते त्या पक्षाचा जो कार्यकर्ता असेल त्याला त्या पक्षाचा एबी फॉर्म मिळणार आणि तो त्याच चिन्ह उभा राहणार. दरेकर साहेब, पण अडचण पुन्हा अशी होणार आहे, समजा जिल्हा परिषदेला मशालीचा माणूस उभा राहिला आणि खाली पंचायत समितीला दुसऱ्या चिन्हाचा माणूस उभा राहिला, म्हणजे तुमच्या धनुष्यबाणाचा किंवा तुतारीचा, मत मागताना जमलिंग नाही होणार का? वाणी साहेब, खरं तर तुमच्या हुशारीचं कौतुकच करावं वाटतं. अहो, आपण कुठल्या जमान्यात आहोत आता? आम्हाला काय टोमना का? सोसायटीला 7 जण उभे राहतात, कब्बशी, बॅट, कुणाचा रोलर, कुणाचा फळा. सिंगल उमेदवार असतात, सिंगल. मी काय सांगितलं तुम्हाला, इथं पंचायत समिती गणावाईजच सिंगल उमेदवार असतो. एक जिल्हा परिषदचा गट, त्याला 2 गण, ते सिंगलच उमेदवार असतात. साहेब, समजा तुमची दरेकरवाडी आहे, हो. ते कुठल्या तरी जिल्हा परिषद गटामध्ये असणार आहे. हो. त्याला जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला मतदान करायचंय, पंचायत समितीच्याही उमेदवाराला मतदान करायचंय. मग असं मतदान करताना त्याचं कन्फ्युजन होणार नाही? आता पहा, ग्रामपंचायतला सुद्धा तुम्ही तर म्हणाले सिंगल उमेदवार आहे. इथे लोक एवढी हुशार झाली, समजा कब्बशीचं चिन्ह अख्ख्या पॅनलला जरी घेतलं तर त्यातून सुद्धा लोक क्रॉस वोटिंग करतात. आणि इथं तर काय सांगायचंय, मशालीला मतदान द्या आणि धनुष्यबाणाला मतदान द्या, हे 2च सांगायचंय. आणि हे तुतारी, ज्या ठिकाणी तुतारी असेल त्या ठिकाणी तुतारीला मतदान द्या, धनुष्यबाणाला मतदान द्या. ज्या ठिकाणी मशाल असेल त्या ठिकाणी मशालीला द्या, तुतारीला द्या. हे सांगायला खूप सोपं आहे हो. आणि खूप जनता लांब गेलेली आहे. कुणी आता ठरवायचं नाही का बा आमच्या बरोबर लोक आहेत. हा काळ गेला पूर्वीचा. आता लोक ही सर्वसामान्यांनी हातात घेतलेली. आंबेगाव तालुक्याची इलेक्शन ही खरं तर आम जनतेच्या हातात आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही अभद्र युतीच्या बाबत गेलात कसा, आम्ही स्वतःहून आम्ही खूप वाट पाहिली, चला आपल्याला समोरच्यांनी ही वेळ आणली आपल्याला, आमच्या लोकांना, परंतु त्यांनी ते एकदम त्या पद्धतीने घेतलं नाही. त्यांनी जर आता प्रयत्न केला की दरेकर साहेब चला ते झालं आपण एकत्र लढू, तर कोणत्या गोष्टीला काळ वेळ असतो ना, योग्य वेळीच कोणती प्रक्रिया व्हावी लागते ना. अजून कुठे निवडणूक लागली? निवडणुका जरी लागल्या नाही तरी तुम्ही राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना पहिलं आपलं घर तर शाबूत ठेवून केलं पाहिजे ना. आपल्या घराचाच उघडा झालाय आणि तुम्ही जर आपल्या लोकांनाच बरोबर घेऊन, हे पहा आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या विकासाच्या कामांचे उद्घाटन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि ही कामं करत असताना आम्ही जवळून पाहतोय. समजा पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटामध्ये देवीदास दरेकर हा तिथे काम करतोय. व देवीदास दरेकरांनी आपल्याला आत्तामध्ये आमदारकीच्या निवडणुकाला मदत केली बा. त्याच्या घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये जात असताना बाबा देवीदास दरेकरांना, ए बाबा सामान्य कार्यकर्त्याला एखाद्या सरपंचाला सांगितलं असताना, ए तू फोन कर त्याला. वळसे पाटलांनी फोन करायला कमीपणा कसला? मी काय सांगितलंय, सामान्य कार्यकर्त्यांनी फोन केला असता तरी आम्ही गेलो असतो ना. ती सुद्धा करायची एवढी माणसाक काय असती.
म्हणतात ना आपण देण्याची सुद्धा मोठ्यापणा देण्याची सुद्धा माणसाला दानत लागती. का बा एखाद्याला मोठ्यापणा दिला तर तो आपल्याकडे ती सुद्धा त्यांनी दाखवलेली नाही प्रत्येक आमच्या तालुक्यामध्ये. आणि या पलीकडे आता ते काय म्हणणार मी आमदार आहे मी निधी आणला. अहो, निधी आमदार जरी असला हे त्या आमदाराचं कर्तव्य आहे. निधी हा काय आमदारांचे तुकडे इकून कोणी करत नाही. आम्ही जिल्हा परिषदमध्ये तुम्ही आता फिरलात मला सहज म्हणालात बा मी तुमच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो लोक चांगले बोलतात पण वाणी साहेब मी काय माझ्या घरचे पैसे आणून विकास नाही केलेला. हा जनतेचा कराच्या रूपाने आलेला पैसा आहे. तो पैसा मी पोस्टमन म्हणून तो माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. आणि ते काम करत असताना मी फक्त त्याचा वाटप आहे किंवा त्या गावामध्ये हे काम झालं पाहिजे यासाठी मी करत असतो. मग तो निधी काय माझ्या बापाच्या वैयक्तिक खिशातला नसतो. तुम्ही म्हणालात का भाऊ वळसे पाटलांनी विकासाची गंगा जरी आणली एवढी तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिवसेनेला तर केव्हा विश्वासात घेतच नाही. निवडणूक झाल्या विश्वासात घ्यायचं विकासासाठी का मलिद्यासाठी? हां बरं मलिदा गँग जी कोण असेल त्यांच्या मलिदा म्हणजे नेमकं काय हो? मलिदा म्हणजे जे कोणी त्यांच्याकडं ठेकेदारी करत असतील कोणी त्यांच्याकडनं काम करून घेत असतील किंवा त्यांच्याकडं अनेक प्रकारच्या गोष्टींना ते प्रोत्साहन करतात लाभाच्या गोष्टी ते देत आहेत. तो लाभ आम्ही नाही घेतला कधी. आमच्यासारख्या सिंगल 25 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलंय. आम्ही खूप हाना माऱ्या त्यांच्यासाठी खूप केल्यात. पदं पण मिळाली ना मला पदं मिळेल तर आम्ही त्या पदाचा राजीनामा त्यांनी सांगितल्या क्षणी दिलेला आहे. पदं आम्हाला जी दिली ना आमच्या गावानी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्ता उभा राहतो तो त्याच्या हिमतीवर निवडून येत असतो तो त्याचा लढत असतो. निवडून आल्यानंतर हे बोलावतात पण तू उभा राहा तू पॅनल तयार कर अमकं कर तमकं कर ही त्यांची कधी हे नसते. तो निवडून आल्यानंतर तो आपल्या पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलून घेऊन त्याचा सन्मान सन्मान केला जातो. मग तशी परिस्थिती आता तुम्ही पदं दिली म्हणून बोलते. माझ्या गावाने मला मोठं केलं. गावाने मोठं केल्यानंतर यांना वाटलं योग्य कार्यकर्ता आहे योग्य कार्यकर्त्याला बरोबर घेऊन मला शरद बँकेवर नेलं. परंतु त्यावेळेस असंच झालं सांगतो तुम्हाला. आता चर्चा खरी खरी होणार. हा चर्चा खरी खरी होणार. त्यावेळेस अशी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. मी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी माझी मुलाखत पुणे या ठिकाणी घेतली. मुलाखत घेतल्यानंतर मी एकटाच मुलाखतीला. आता तुम्ही काय म्हणाले का पक्षाचं इथिक्स असतात प्रोग्राम असतात ते अटेंड करावं लागतात त्यासाठी जावं लागतं पक्षाच्या मीटिंग घेतल्यानंतर आपण हजर राहावं लागतं आपली इच्छा प्रगट करावं लागते. मग ती इच्छा प्रकट मी स्वतः पुण्यामध्ये अजितदादांच्या समोर अजितदादांनी माझी मुलाखत घेतली. म्हणले ठीक आहे योग्य वेळी आम्ही तुम्हाला कळवू परंतु तुमचं काम चालू ठेवा. मी 15 दिवस 25 दिवस मतदारसंघातला माणूस वळसे पाटलांच्या घरी घेऊन गाडी घेऊन माझी गाडी भरून घेऊन जायचा. व साहेब ही गिरवलीची माणसं ही चिंचवलीची माणसं ही तळेकरवाडीची माणसं ही तुमची घोडेगावची माणसं. परंतु शेवटी क्षणी माझी मुलाखत होऊन काय जाऊन आदरणीय बिडियांना काळे माझे आमदार आमच्या घोडेगावचे सुपुत्र होते. ते शेवटी मला बोलवण्यात आलं का बाबा आपण त्या पात्रतेचे तेवढे नाही आहात त्यामुळं तुम्ही आपलं गप बसा. आता आम्ही म्हणलं ठीक आहे. कोणी सांगितलं? आता कायच्याला नाव घेऊन चर्चा खरी खरी होणार. आता आपण कोणाच्या बद्दल बोलतोय? वळसे साहेबांनी. मग मला सांगण्यात आलं बा आपण त्या पात्रतेचे नाही आहोत. मग मी म्हटलं हरकत नाही मी काय उमेदवारीला मग आदरणीय बिडियांनांची चरण दिलीप भाऊ काळे यांना ते उमेदवारी मिळाली. आम्ही पण भीमाशंकराची शपथ घेऊन सांगतो आम्ही कधी चुकीचं काम केलं नाही. आणि त्यावेळेस कैलासभाऊ काळे त्या ठिकाणी निवडून आले. यांनी एका कार्यक्रमात मला सहज सांगितलं बा मी तुमच्या जागी असतो तर राजीनामा देऊन मोकळा झाला असतो. मी तुमच्या जागी असतो तर राजीनामा देऊन मोकळा झाला असतो. मला तो टोमणा मारण्यात आला मला हिणवण्यात आलं लोकांमध्ये.
ठीक आहे, कार्यकर्ता हा तुमच्यासाठी अहोरात्र आमच्या उभी कारखान्याच्या स्वाभिमानी कार्यकर्ता असतो. स्वाभिमानी कार्यकर्ता असतो. 17-18 केसेस आमच्यावर आबासाहेब काळेंनी केल्या होत्या. रामशेठ काळे माझ्या विघ्नर कारखाना, विघ्नर कारखान्याचं आणि तुमच्या तालुक्याचं आमच्या तालुक्याचं पुष्कळ पळवे होतं. दोन पण आता दोघे एक झाले. अहो आता काय त्या गोष्टीचं न बोललेलं बरं. अनेक गोष्टी आहेत वाणी साहेब, भविष्यामध्ये त्या सगळ्या आता निघतील. कारण का कार्यकर्त्यांनी सुद्धा अन्यायाखाली किती दिवस जगायचं आणि किती दिवस अन्याय सहन करायचा ही सुद्धा प्रत्येकाची कॅपॅसिटी असतेच ना. मग त्या निवडणुकीमध्ये मला सांगितलं, मी बी मानाप्रमाणे आपला राजीनामा आदरणीय देवेंद्र शेठ शाह यांच्याकडे पाठवला. फोन करून सांगितलं माझा राजीनामा मंजूर करून घ्या. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये मी आपला हरकत नाही, माझ्या गावचं सरपंच म्हणून माझ्याकडे होतं, मी गावचं काम केलं. परंतु यांच्या संपर्कात काय मी गेलो नाही. पुन्हा आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, मी त्यात पराभूत झालो. अख्खा पॅनल माझा आला आणि मी पॅनल प्रमुख पडलो. तर राजकारणामध्ये तुम्हाला गमती जमती सर्व माहिती आहे. घोडेगावच्या राजकारणात डावपेच घोडेगावच्या राजकारणात काम करायचे. ज्या घोडेगावच्या नेते मंडळींनी आमच्या पूर्वीच्या खूप सुजान आणि हुशाल आणि मुत्सदी लोक होते हो. कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं हे त्यांना कळत होतं आणि घोडेगावच्या विकासासाठी ते सातत्यानं काम करत होते. मग बिडियांना असतील, दत्तू पाटील असतील, दामराजा असतील किंवा दत्तात्रय आबा असतील, ही लोक आम्ही जवळून पाहिलेले. त्यांचं राजकारण एकामेकाच्या अंगावरती धावून जायचे, परंतु त्याच ठिकाणी एकामेकाच्या अंगावर तंबाखूचा बाटवा फेटकून लगेच त्यांचं समेट बिघाडायचं. सुसंस्कृत राजकारणाची पायमल्ली होती. परंतु आता ती पायमल्ली राहिलेली नाही आहे. आता कसा देवीदास दरेकरचा काटा काढता येईल ह्या भाषेकडंच नेते मंडळीच जर जात असतील तर मग तो माझा काटा काढून टाकला आणि देवीदास दरेकरला पक्षातून पायउतार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या नंतर त्यांच्याच मलेदाऱ्यांनी किंवा लाभार्थ्यांनी हे आमच्या नावाची अफवा केली. ते मनाला दुःख झालं. ज्यांच्यासाठी आपण लढलो, ज्यांच्यासाठी आपण केलं, त्यांनीच जर आपल्याबाबत जर असं केलं असेल तर त्यांच्याबरोबर राहणं अयोग्यच का अयोग्य हे तुम्हाला बी समजतंय. तदनंतर मी शिवसेनेमध्ये गेलो. आदरणीय उद्धव साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश झाला. शिवसैनिकांनी अतोनात माझ्यावरती प्रेम केलं. 2 महिन्यामध्ये मला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं का मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं. परंतु जनतेच्या दरबारामध्ये काम करत असताना जिल्हा परिषदमध्ये मला पक्षाने गटनेते म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती आहे. आशाताई बुचकेंची अकालपट्टी झाल्यावर तुम्हाला संधी मिळाली, त्यात ते डावपेच झाले. आशाताई बुचकेंची अकालपट्टी झाल्यानंतर एखाद्याचा पाय उतार झाल्यानंतर पक्ष काही पद मोकळं ठेवत नाही ना हो. देवीदास दरेकर नाही तर खेडचा झाला असता, खेडचा नाही तर राजगुरुनगर शिरूरचा झाला असता, बारामतीचा कोणी आमचा सदस्य असता तर पुरंदरचे आमचे सदस्य होते, सगळे कॅपेबलच होते. परंतु सभागृहामध्ये कोण आक्रमकपणे मांडतंय आपल्या पक्षाची बाजू यात सुद्धा पक्ष न्यायनिवाडा करत असतो ना. शिवाजीराव आढळरावांची शिष्टाई कामाला आली त्यावेळी. पहा, ज्या नेत्याबरोबर आपण काम करत असतो सामान्य कार्यकर्त्यासाठी शिष्टाई त्यांना ती करावंच लागणार. कार्यकर्त्यासाठी शिष्टाई करावंच लागते हो. कार्यकर्ता कसा आपल्या मागे राहणार. जर आता पवार साहेब म्हणले असते ना बा मी फार मोठा नेता भारत देशाच्या राजकारणामध्ये मी नेता झाले, पण आजही पवार साहेबांची मुत्सद्देगिरी पहा. एखादा आमदार पडला किंवा तो राजकारणात पडलेला असताना त्याच्या घरी पुन्हा 5 वर्ष जातात, त्याला तेवढंच बळ देतात, त्याच्या पंखाला पुन्हा बळ देतात. ही पवार साहेबांची नीती आज बऱ्यापैकी आमच्या शिंदे साहेबांमध्ये आम्ही पाहतोय. आम्ही शिंदे साहेबांबरोबर काम करत असताना शिंदे साहेब एवढं बळ देत आहेत की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आता तुम्ही पाहिलं जिल्हा प्रमुख केलंय. जिल्हा प्रमुख करत असताना साहेबांना ज्यावेळी भेटण्याचा योग येतो काम करत राहा, ऑटोमॅटिक भगवंताच्या घरामध्ये आपल्याला न्याय मिळतो. हा माझ्या शिवसेनेमध्ये शिवसैनिकाला सामान्याला न्याय मिळेल ह्या हेतूने आम्ही शिंदे साहेबांबरोबर काम करतोय. राहिला प्रश्न आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ज्या वेळेस
आंबेगाव तालुक्यामध्ये अशी काही गोष्ट येते, विधानसभेची निवडणूक सोडली की बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये बाकीच्या पक्षातील लोकांना दाबलं जातं. त्यामुळे ही युती झालेली आहे. आता तुमच्या युतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, अजून कोण कोण? आणि आमचा धनुष्यबाण. तुम्ही तर आहेच आहे. काँग्रेस वगैरे सोबत घे ना. काँग्रेसवाल्यांना आमचा दरवाजा खुला आहे. ते आजही काँग्रेसवाल्यांना इथं काय स्थान आहे हे काँग्रेसवाल्यांना पण माहिती आहे. त्यांना आमचा दरवाजा खुला आहे. ते जर उद्या आले तर आम्हाला म्हणाले बा या ठिकाणी आमचा हा उमेदवार द्या, हा आमचा सक्षमपणे निवडून येईल, आम्ही त्याचा सर्वे करू. आत्ता पण आम्ही तुम्हाला सांगतो, आमची जरी युती झाली असली तरी आम्ही सर्वे करणार आहोत. जो सक्षम ज्या ठिकाणी निवडून येईल त्याला ती जागा सोडली जाईल. उद्या देवीदास दरेकरच्या आता माझा मतदारसंघ गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट महिला राखीव झाला. माझ्या पत्नीला पक्षाने सांगितलं तुम्ही तुमच्या पत्नीला उभं करायचं, पण मी पक्षाला सांगितलं माझ्यापेक्षा एखादी सर्वच उमेदवार असेल तर तुम्ही त्याचा पण विचार करू शकता. पक्षाची हानी होता कामा नाही. पक्ष मोठा आहे हो. माणूस म्हणून ह्या तालुक्यामध्ये पक्ष म्हणजेच आम्ही, अशा प्रकारची नेते मंडळी ह्या तालुक्यात आहेत. पक्ष म्हणजे आम्ही आणि कार्यकर्त्याला सारखं गृहीत धरले जाते. वळसे पाटलांवर टीका. आता ती कुणावर टीका ते तुम्ही समजा. आणि आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला काही समजायला लागेल. खूप पाहिले हो शिवसैनिकांनी पण खूल हाल अपेष्टा सहन केल्यात आंबेगाव तालुक्यात. एवढा उंचीचा नेता वळसे पाटील एवढं बॅकफुटवर कशामुळे गेले साहेब? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, घार जरी आकाशात हिंडत असली तरी तिचं चित्त पिल्ला कासतं. हे उंचीवर गेले, यांचं चित्त भलतीकच गेलं. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला असता तरी मला आज आनंदच झाला असता. मगाशी तुम्ही म्हणाले मंत्री नाही झाले तर तुम्हाला आनंद का दुःख? पण ज्या वेळेस ज्या वेळेस वळसे पाटील मंत्री झालेत त्यावेळेस आम्ही आमच्या पदर खर्चाने मुंबईला जाऊन आनंद उत्सव साजरा केलेलाच आहे ना. मग आमचा आनंद उत्सव आला का त्यांनी शमशेर काढायची लगेच. सामान्य कार्यकर्त्याच्या विरुद्ध शमशेर काढून त्यांचे बगलवच्चे लगे आमच्याशी लढायला दोन हात करून तयार असतात. मग तुम्ही लढाई थांबू शकत नाही? नेते आहात ना महाराष्ट्राचे. लढाई थांबती, विचाराने थांबती. मग विचाराची प्रगल्भता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बिलकुल नाही. आता देवदत्त कोणाचा कार्यकर्ते? वळसे पाटलांचे होते. वळसे पाटलांचे होते. का गेले? दोघांनाच माहिती. दोघांना. अरुण गेरे कोणाचे कार्यकर्ते? वळसे पाटलांचेच होते. शिवसेनेत गेले, पुन्हा मागे आले. आढळराव पाटील कोणाचे कार्यकर्ते? राष्ट्रवादी काँग्रेसचे. वळसे पाटील दोघं मित्र, पुन्हा एक झाले. आणि मग तुम्ही जाहीर वक्तव्य केलं ना स्वतःनी. ज्या वेळेस आढळराव पाटलांचा प्रवेश झाला शिवसेनेतून राष्ट्रवादी, त्यावेळेस साहेबांचं जाहीर वक्तव्य हो. एवढ्या मोठ्या माणसाने असं वक्तव्य करणं म्हणजे काय वक्तव्य केलं? शिवाजी आढळराव पटेल, आम्हीच तुम्हाला उमेदवार दिले, पुरवले मीच उभे करायला, आणि तुम्ही सुद्धा मला उमेदवार योग्य वेळी उभं करायला. मग देवदत्त निकमला उभं केलं तुम्ही फक्त फारसा म्हणून खासदारकीला उभं केलं का? आतून काही सेटिंग होतं का? आता हे तालुका सारा ओरडतं, मी कशाला म्हणायचं? माझ्या तोंडाने कशाला बोलायचं? आम जनताच ओरडती या दोघांच्या हातून सेटिंग आहे म्हणून. अहो पण त्या सेटिंगमध्ये एखादा सामान्य कार्यकर्ता उभा राहिला, समजा सुरेश वाणी साहेबांना आमच्या निरगुडसर गटातून, निरगुडसर जारकरवाडी गटातून उमेदवारी दिली आणि यांनी त्यांच्या विवेक वळसे पाटलांना उमेदवारी दिली, तर अशा वेळेस तुम्ही सुरेश वाणींचा पराभव करणार स्वतःच्या पुतण्याला निवडून आणण्यासाठी? असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. अशा प्रकारचं राजकारण यांनी स्वतः दोघांनी कबूल केले. त्यांनी लोकांच्या लक्षात आले, आम जनतेने सगळ्या पाहिलं, आणि ती निवडणूक ती आम जनतेने पाहिल्यानंतर जनता आता जनतेच्या लक्षात आले ह्या दरबारामध्ये न्याय नाही, या दरबारामध्ये हत्या आहे. मग आता जनता हुशारच होणार हो. हत्या होण्यापेक्षा आपलं स्वयं विचाराने चाला. भले आपला एखादा भाऊ आपल्याबरोबर मावस भाऊ म्हणा, आता तुम्हाला मी मावस भाऊ म्हणतो,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा मावस भावधारा, उद्धव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मावस भावधारा. काँग्रेस. मशाल उद्धव साहेब तर आता तुम्हाला सगळ्यांना सांगा, 2 शिवसेना कोणी वेगळ्या केल्या, काय केल्या, कशा केल्या हे तुम्हाला सगळं माहिती आहे. कोणाच्या कोणी केलं आता ते कशाला, ते राज्याचा राजकारणाच्या लेवलचा मी सोयीचं उत्तर. ह्या उंचीवरती गेल्यानंतर नक्की तुम्हाला मुलाखत बोलून देईल, पण त्या उंचीवर जाण्याची माझी अजून वेळ आलेली नाहीये. योग्य वेळी तर परमेश्वर. आता एक प्रश्न तो राहतो, सॉरी तुम्हाला थांबवतो. मुद्दा असा आहे की तुम्ही आता जी ही महायुती किंवा आघाडी करणार ही आंबेगाव तालुक्यापुरती का तुमच्या पुण्याच्या ग्रामीण भागापुरती? आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी व श्रीकांत शिंदे साहेबांनी, राम रेपाळे जे असतील, विकासराव रेपाळे असतील, यांनी स्पष्ट भाषेत हे काळचं शिवसेनेचं उत्तर पुणे जिल्ह्याचं म्हणा तर पुणे जिल्ह्याचं आदरणीय शरददादा सोनवणे यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. ते अपक्ष आहेत. अहो DNA केला तर शिवसेनाच निघेल ना. नाही ते डीएनए निघेल हा भाग वेगळा. तुमचं डीएनए केलं तर तुमचं पूर्वीचा वळसे पाटील निघेल. मुद्दा असा काय आहे सांगतो? शरद सोनवणे आता अपक्ष का शिवसेनेत आता शरद सोनवणे अपक्ष फक्त आहेत, निवडून आलेत, परंतु पूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या आधी ते काम करत होते. त्यांच्यावर फक्त विधिमंडळात बसताना मतसंख्या अपक्ष दाखवायची ना. काम करताना तर आपण शिवसैनिक म्हणून करू शकतो ना, याच्यात काय वाव आहे. ठीक आहे, पक्षाचा मेळावा असेल त्या मेळाव्यात जायचं नाही, काही नाही. त्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे आहे. शरद प्रचार कोणाचा करणार? तुमच्या व्यासपीठावर येऊ शकत नाहीत. शरददादा आमच्या व्यासपीठावर जरी आले नाहीत तरी असंख्य कार्यकर्ते शरददादांनी घडवलेत. आमच्या तालुक्यात बी घडवलेत, तुमच्या तालुक्यात पण घडवलेत. त्यांची बाजू मारून नेतील बरोबर, आणि आम्ही त्यांच्या रूपानेच आम्ही धडाडीचं काम करू आणि शिवसेना असेल आमच्या बरोबर आलेल्या पक्षांना 100% विजय करणार. तर तुमची ही जी आघाडी होणार ही संपूर्ण जिल्ह्यासाठी? आता विषय राहतो जिल्ह्यासाठी म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी शिवसैनिक आमदार आहेत, आता बारामतीचा विषय सोडून द्या, इंदापूरचा विषय सोडून द्या, दौंडचा विषय सोडून द्या, बोरचा विषय सोडा, हवेलीचा विषय तुम्हाला माहिती आहे, शिरूरचं समीकरण वेगळं आहे, मावळचं समीकरण वेगळं आहे. परंतु वाणी साहेब तुम्हाला माहिती नाही, भाजपाने कंबर कसली तिकडे. राष्ट्रवादीच्या विरोधात कोणी कंबर कसली? भाजपाने. तुम्हाला या नजीकच्या काळामध्ये समीकरण पाहायला मिळेल. भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध शिवसेना असं तिकडं लढाई होईल. मग आम्ही काय ठरवले, भाजपाला तिकडची गोष्ट दौंडमध्ये त्यांचे आमदार आहेत, त्यांनी तिथं वेगळी लढाई. भोरमध्ये सुद्धा लढाई कोणाची? संग्राम थोपटे विरुद्ध मांडेकरांची लढाई होणार आहे. इकडं आले, मावळमध्ये आले, बाळा वेगळे विरुद्ध आमदारांची लढाई होणार आहे. मग तिकडं कसली युती? तुम्ही मगाशी म्हणाले ना वरती तुम्ही एकत्र आहेत, कसले एकत्र कसले काय? लोकांना भूल सत्तेसाठी मलिद्यासाठी का काय म्हणायचं? आता काही सत्ता म्हणायची का मलिदा म्हणायची? जर नेता जर दिशादर्शक जर चांगला नसेल तर विमानाचा अपघात होणारच ना हो. वैमानिक चांगला पाहिजे. वैमानिक चांगला पाहिजे. आता वैमानिकच जर बारबाटलेले निघाले असतील, हे पहा, मी नाही, ही सामान्य जनतेचा आवाज सांगतोय. आम्ही गावागावाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या सुखादुःखात दशक्रिया यात्रेत इथं आमचा 24 तास तोच धंदा आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून आमचा धंदाच तोच आहे, सामान्य लोकांना मदत करायची. त्यावेळेस जनतेचा आवाज येतो. म्हणते आता पुणे झेडपीमध्ये मी काम केले, कशा प्रकारची अजितदादांची वागणूक असते पुणे झेडपीमध्ये, आणि त्यांचे जे कोणी अध्यक्ष असतात काय असतात ते कशी वागणूक देतात हे मी जवळून पाहिलेले हो. त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ही चिड येणारच ना. आणि काय युती होऊ नये वाणी साहेब? उद्या त्यांनी आशाताई बुचके समजा 10 सदस्य निवडून गेल्या आणि समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 आले, स्वबळावर त्यांची सत्ता आली, तर म्हणणार आहेत का आशाताई बुचके तुमचे 10 आलेत या तरी पण आमच्या ताटात येऊन बसा, असं म्हणतील अजितदादा? तुम्हाला वाटतं? सत्ता आल्यानंतर त्यांना कोणाचं काय घेणं देणं नाही. मग आशाताईंनी काल परवा जरी आमच्या इलेक्शनला
मदत केली असेल किंवा दरेकरांनी जरी वळसे पाटलांना मदत केली असेल, सत्ता आल्यानंतर ते विचारत नाही हो, कारण का पद द्यावं लागेल ना. मग माझे कार्यकर्ते उपाशी राहतील त्याच्यापासून. अरे पण तुमचे कार्यकर्ते त्या प्रकारचे सक्षम आहेत का? त्या प्रकारचे न्याय देऊ शकतात का त्या खुर्चीला? आम्ही लई जवळून पाहिलेलं आहे. शरदराव बुट्टे पाटील असो, आम्ही असो, खूप सभागृहामध्ये जोडले वाणी साहेब. आणि पुणे झेडपीच्या बाबत तुम्हाला जर सांगायचं झालं तर 3,500 कोटीचं बजेट असणारी ही पुणे जिल्हा परिषद, राज्यामध्ये 1 नंबरची जिल्हा परिषद. भूपृष्ठाने नगर मोठं जरी असलं तरी संख्याबळाने नगर कमी होतं. आता उलटं झाले, संख्याबळाने नगर मोठं झाले आणि 73 संख्या आपली झालेली आहे. हा विकास करत असताना मी जवळून पाहिलेला आहे साहेब. भोर, बारामती, भोरच म्हणलं, बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर में किरकोळ, ह्या 3 तालुक्याला जर समजा आज तुमचं 1200 कोटीचं बजेट सादर केले, आता ह्या DPDCला 1200 कोटी वाटायचेत आपल्याला. त्या 1200 कोटीचे माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेले 600-700 कोटी रुपये ह्या 3 तालुक्याला जातात आणि बाकीच्या उरलेल्या तालुक्यांना 600-700 कोटीमध्ये बळवून केली जाते. अन्याय होतो, डोळ्याने पाहिलं मी त्या ठिकाणी. बरं, आम्ही बी बजेटच भांडून पैसे आणलेत. माझ्या मतदारसंघामध्ये मी कमीत कमी 150 कोटीच्या पुढे कामं केलीत. ती का? तर आम्ही बी हे बघा, घी काढायचं म्हटल्यानंतर वाकडं बोट घालावं लागतं. वाकडं बोट घालूनच आम्ही आणलं. ब्लॅकमेल केलं का? वाकडं बोट म्हणजे काय? वाकडं बोट घालणं म्हणजे काय? तुम्ही चुकीचं करताय हे सुद्धा दाखवण्याची जिगर लागते हो. ती जिगर आमच्यामध्ये. ब्लॅकमेल केलं? ब्लॅकमेल करायची गरजच लागली नाही. पाकिटवाले आम्ही नाहीच आहे आयुष्यामध्ये. वाणी म्हणजे तुमचं चुकीचं चाललंय, आम्हाला निधी द्या, नाही तर आम्ही भांडाफोड करू. मग ह्या गोष्टीवर आम्ही निधी. आणि यांनी काय, हे काय करतात, उद्या अजितदादांना आपण विरोधी पक्षामध्ये बसवलं, अजितदादा काय करणार हो? दोषच दाखवणार ना, का वेगळं काय करणार आहे? मग बाबा अजितदादा बसा, तुम्हाला 2 रुपये जास्त न्या. अशा प्रकारचं ते पैसे आलेले आहेत आमच्यामध्ये. आणि आम्ही कुठं टक्केवारी घेतच नाही कधी. तुम्हाला सांगतो, आमच्या तालुक्यामध्ये टक्केवारी घेणारे नेते थोडेफार आहेत. कुठल्या पक्षात? आता ते कोण येते शोधावं तुम्ही खूप महान पण अनेक लाभार्थी इकडे आले का पवित्र होतात, तिकडे होते तेव्हा ते वेगळंच चालायचं. तुमच्याकडे आले का पवित्र झाले? आता आम्ही पवित्र होण्या एवढे आम्ही उंचीचे नाही आहेत, कारण का आम्हाला जर त्या पवित्रेला शिवायचंच नाही, जर तुमच्या टक्केवारीला आम्हाला शिवायचंच नाही तर पवित्र व्हायची, आंघोळ करायची गरजच पडत नाही हो. लोकांमध्ये तुम्ही आता फिरा, लोकांमध्ये कुठे तुम्ही गेले, देवीदास दरेकर बद्दल बोलला तर लोक म्हणणार नाही व्हायचे आले त्या माणसाने. आमच्या अनेक प्रसंग आले कुटुंबावरती, पण आम्ही 2 रुपये 2% किंवा 5% कोणाचा निधी गोळा केला नाही. सिद्ध केलं तर? सिद्ध केलं तर तुम्ही म्हणाल त्या क्षणी राजीनामा. तुम्हाला माहिती आहे देवीदास दरेकरला कसं चिडवायचं, देवीदास दरेकर कसं काढून घ्यायचं, तुम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे. मी त्या क्षणी राजीनामा देऊल का बाबा देवीदास दरेकरनी एखादा ठेकेदार आला आणि म्हणला बाबा माझ्याकडून यांनी 10% पैसे घेतले तर मी त्या ठिकाणी देईन. अहो, आता मंचर नगरपंचायतच्या संदर्भामध्येच उदाहरण घ्यावं. मंचर नगरपंचायतची स्थापना करण्यामध्ये प्रामुख्याने दत्ता गांजळे यांचा हात होता. स्वतः सरपंच होते, मी जिल्हा परिषदचा गटनेता होता, आढळराव पाटलांबरोबर आम्ही दोघेही काम करत होतो. परंतु त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून मंचर नगरपंचायत करण्यामध्ये प्रामुख्याने दत्ता गांजळ्यांची मोठा सहभाग घेतला. नवे तर स्वतः मंत्रालयात जा, इकडे जा, हे कर, ते कर, योग्य वेळी शिंदे साहेबांकडे जा, योग्य वेळी शिंदे साहेबांकडे जाऊन ही कशी मार्गी लावायची ते मार्गी लावलं. आणि आज नगरपंचायतमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा एक प्रकारे खाऊचा अड्डा झाला आहे असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. साहेब, काय परिस्थिती चालली हो. CO काय करतोय, इस्टिमेट एक, काम एक, निविदा खोलताय, अर्जाची कॅपॅसिटीच नाही, तुम्ही त्याला निविदा देताय. फॉर एक्झाम्पल धरा, आपण निविदेमध्ये अटी शेतीमध्ये टाकतो, तुमचा 2 किलोमीटरच्या आतमध्ये एखादा
प्रोजेक्ट कॉन्क्रिटीकरणाचा करत असताना हॉटमिक्स तुम्ही टाकत असताना त्या हॉटमिक्सला तुम्ही अटी शर्तीमध्ये टाकता का तो तुमच्या स्वतःच्या मालकीचा असावा लागतो. ह्या ठेकेदारांनी नोटरीवर तो खरेदी दाखवलाय. कशावर? नोटरीवर. नोटरीवर खरेदी होती का वाणी साहेब? नाही होत. भारत देशाच्या घटनेमध्ये नोटरीला जर खरेदी खताची मान्यता असती तर उद्या परत साठेगत करू शकतो. यस, त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावं लागते. तो रजिस्टर होतो. मग रजिस्टरी ही कशासाठी आहे? त्याच्यावर शिक्का येतो भारत सरकारचा. ड्युटी पण जमा होती, स्टॅम्प ड्युटी जमा होती. स्टॅम्प ड्युटी जमा होती, त्यातून कर जमा होतो, त्यातूनच राज्याचा विकास साधला जातो. परंतु यांनी नोटरीवर ते दाखवले आणि त्यांनी त्याचे पेपर त्या टेंडरला जोडले. आणि ते टेंडरला जोडत असताना मी माझ्या डोळ्याने पाहिले ह्या सीओने अक्षरशः त्याला मान्यता देऊन ती टेंडर खोलून बोगस काम करून घेतले. मला एक कोणाचा आश्रय? आता सीओनला आश्रय कोणाचा असणार? आमदारांचा. आमदारांचा स्वतः आश्रय. तुम्ही आमचे मालक आहे, पालक आहेत. तुमचं तालुक्यामध्ये अशा प्रकारचं मंचरमध्ये काम चाललंय. मग असं काम चालत असताना दत्ता गांजाळे सारखा एक कार्यकर्ता ह्या भ्रष्टाचाराच्या बाबत आवाज उठवतोय. मंचरकरांची आबरू जाती, आंबेगाव तालुक्याची आबरू जाती. तुम्ही पालक म्हणून दत्ता गांजाळेला बोलू शकत नाही? ए दत्ता बाबा इकडे काय असेल ते तू भ्रष्टाचाराचं मांडतोय. राज्यामध्ये आबरू चालली, ही आबरू कुठंतरी थांब बाबा, माझी आबरू जाती. काहीच नाही, गप्प बसून राहता तुम्ही. कोणासाठी? कारण का तुमचे ठेकेदार तुमचेच, बगलवच्चे तुमचेच. अहो अशी कामं आहे. तुम्हाला सांग का, याची चौकशी माझ्या पत्रावर मी आदरणीय शिंदे साहेबांना लावायला लावलेली आहे. नजीकच्या 2-4 दिवसातच चौकशी लागेल अशी माझी स्वतःची खात्री आहे मला. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंचर शहरामध्ये येऊन गेले, परंतु मंचर कुठे हे त्यांना माहिती आहे का? कोणती गल्ली कुठे, भैरवनाथ गल्ली कुठे, कोणती गल्ली कुठे हे त्यांना माहीत नाही. परंतु प्रत्येक गल्लीन बोळासाठी सुद्धा साहेबांनी भरीव असा निधी दिलेला आहे. त्यातून एकच साहेबांना माहिती होतं का उद्या या ठिकाणी माझा नगराध्यक्ष बसेल म्हणून त्यांनी ते काम केलंय का? यांची तर अशी परिस्थिती असते. आता तुम्हाला माहिती का वाणी साहेब, नवीनच आमच्या तालुक्यात एक फंडा चालू झालेला आहे. गावात जायचं, पेपर उचकायचा, तुझ्या गावात मी 200नी मागं आहे, तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालेलं आहे. लगेच दुसऱ्यानी म्हणायचं माझ्यावर सुद्धा यांनी 200 मत नाही, माझ्यावर मला तर 40च दिली आणि या 40 मतच मला दिले असताना माझ्यावर तर तुमच्यापेक्षा कमी प्रेम केलंय. जे वळसे पाटील आणि शिवाजीराव. आणि मग याच्यामध्ये माझी काय चूक आहे? मला 40 मतं दिली. मी किती अहोरात्र काम केले 15 वर्ष, मी किती 35 वर्ष अहोरात्र काम केले. अहो जनतेने तुमच्या ही वेळ का आणली बोलायची? आत्मचिंतन करा. आत्मचिंतन करा. कुठंतरी एखाद्या मनशक्ती केंद्रात जा आणि स्वतःच्या मनाला भ्रमतीमध्ये बसा आणि स्वतःच्या मनाला विचारा. आणि खूप दाखवतात तो आम्ही एकामेकावर प्रेम करतो. कशाला? कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडायला. अहो कार्यकर्त्यांना एकामेकाला देऊन संपवले कार्यकर्ते. हे तुमचं राजकारण आम जनतेच्या विरोधात आहे. जनतेने आता ओळून चुकलेली आहे. गावोगावी जातात. अहो वाणे साहेब, हो वळसे पाटलांची काही काही गावांनी तर हल्लत पाऊशी वाटत नाही. परमेश्वराला विनंती आहे बाबा, एवढ्या घाणेरड्या लोकांनी वागलं पण नाही पाहिजे. काय काय लोक विचारतात, सामान्य जनता काय विचारत नाही. हो काय केलं आमच्या गावासाठी तुम्ही? एकदा तोंडाकून उगदान, एका डोंगाकून उगदान, अशा प्रकारची वाक्य जर एखादा कार्यकर्ता मांडत असेल, त्यावेळेस वळसे पाटील साहेबांसारखा एक महान नेता आजही आम्ही महानच समजतो. आणि लोकसभेला निवडणूक आली का दरेकरवाडी ते खटकाळ वस्ती रस्त्याचं उद्घाटन, नारळ फुटला दरेकरवाडीकडून. विधानसभेची निवडणूक आली का खटकाळी ते दरेकरवाडी खालची उद्घाटन, परत नारळ फुटला. अहो चाललंय काय तुमचं? तेच बोर्डन तेच कधीपासून? अहो आता हे 5-6 महिने जा. आता आंबेगाव तालुक्यात नारळ शिल्लक राहणार नाही बघा. निवडणूक होईपर्यंत नारळ शिल्लक राहणार नाही. लोकांची मानसिकता झाली का सगळं भुलभुलही आहे. साहेब आमच्या तालुक्यात 2च मुख्य रस्ते येतात
आज खुल्लं बोलूया आपण, चर्चा तर होणारच. आमच्या तालुक्यात 2च मुख्य रस्ते हो. आज चाळण झाली हो रस्त्यांची. दुःख वाटतं हो, दुःख. कुठले 2 रस्ते? ज्या एक भीमाशंकर ते मंचर तो गेला शिरूर तालुक्याक, एक कळम ते तसा गेलेला. 2च रस्ते आहेत हा तालुक्याला. आज जा तुम्ही भीमाशंकरला गेला तेवढं पाहिले रस्ते खूप खड्डे आहेत. हो, पाहिले डोळ्याने जाओ हो. एकदा तुमची गाडीतलं कंबार्ड मोकळं तिकडं हो द्या, मग तुम्ही घरी गेल्यानंतर म्हणणार आज रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते? खड्ड्यात रस्ता. हे आज अक्षरशः दुर्दैव. आता सगळं मुख्यमंत्री तुमचे, उपमुख्यमंत्री तुमचे, महायुती. अहो, परंतु पालकमंत्री मी आहे. सत्ता माझी पुणे जिल्ह्यावरती आहे. वाटोळ आंबेगावचं झालं तरी चालेल, लोक खड्ड्यात गेली तरी चालेल. भारत देशातून येणारी लोक शिव्या देऊन जातात, अक्षरशः शिव्या. काल परवा गुजरातच्या गाड्या आल्या होत्या. अरे क्या बद्दे लोक आहे यार. अशा प्रकारची जर वार्ता असेल भीमाशंकराकडे जाताना, 12 ज्योतिर्लिंग आपल्या आंबेगाव तालुक्यात आहे, आपल्या जुन्नरला लगत आहे, आपल्या खेडला लगत आहे. आपल्या तालुक्यांचे भूषण आहे ना, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपलं आहे म्हणून. अहो, एवढी दुर्दैवी अवस्था आहे. तुमच्या तालुक्यातले रस्ते खूप छान आहेत. आता जर स्पर्धा घेतली, अतुल शेठचं काम चांगलं का शरदत्तच काम चांगलं? बघा आता कुणाच्या काळात रस्ते झाले ते तुम्हाला माहिती, मला कसं सांगता येईल? मी ना रस्ते त्यांचा चांगले, रस्ते चांगले, मी ना त्यांचा वोटर ना त्यांचा समर्थक. दोघांचा पक्ष म्हणून आम्ही शरददादांचे समर्थक, पण मतदार म्हणून तुम्ही येत ना. तुम्ही सांगायला पाहिजे कोणाचे मार्क द्यायचे, कोणाला काय ते. आता मला एक सांगा, तुम्ही आता ही जी आगळी वेगळी आघाडी केलेली आहे, ही जुन्नरला पण हा फॉर्म्युला असणार? झाला जुन्नरला पण. डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब खासदार आणि शरददादा यांची चर्चा झाली. जुन्नरचा पण फॉर्म्युला फिक्स झालेला आहे. तिथं पण तुतारी, धनुष्यबाण आणि मशाल. खेडला पण तुतारी, धनुष्यबाण, मशाल. अजून आमची आता शिरूर कवी चर्चा चालू आहे, ती सफल होईल 100%. आम्ही सामान्य कार्यकर्ता हा जिल्हा परिषदला भेदणार आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांची सत्ता त्या जिल्हा परिषदेवर येणार आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही मगाशी म्हणाले राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. 2 शिवसेना तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. भविष्य काळामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. देवदत्त निकम आणि वळसे पाटील एक होऊ शकतात. पण आता तुम्हाला माहिती आहे, कारभाऱ्याला एका घरामध्ये 5 भाऊ आहेत. जो कारभारी असतो त्याने कारभार करत असताना चांगला केला ना, ते बारका त्याला जोडा मारतो ना, बारकाच मारतो ना. चांगलं केलं नाही तर, चांगलं केलं नाही तर जोडा कोण कारभाऱ्याला मारतो? बारका. आता या कारभाऱ्यांनी जर चांगलं केलंच नाही तर बारका काय म्हणतो, मी तुझ्याशी राहू शकत नाही, वेगळंच घेणार. परत तो एकत्र होतो का? 2 शिवसेना एक होणार का? दोन्ही शिवसेना एकत्र होण्याचा प्रश्न वर्षा पातळीवरचा आहे. ग्राउंड लेवल तर एक झालेच तुम्ही आता. आम्ही झालो, आम्हाला व्हावाच लागेल. आमच्या मताचं ध्रुवीकरण यांच्या फायद्यावर का जाऊन द्यायचं? दगडापेक्षा वीट मऊ. दगडापेक्षा यूट मऊ ना. आणि शिवसेना कोणी काढलेली आहे? देवीदास दरेकर. मला माहिती आहे, तर तुम्ही सांगा ना. वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांची शिवसेना पळवली असं उद्धव साहेब म्हणतात. आता शिवसेना म्हणूनच वापरतात ना नाव. उद्धव साहेब शिवसेना म्हणूनच नाव वापरतात ना. आता तुम्हाला असं वाटलं होतं का राज ठाकरे आणि उद्धव साहेब हे वेगळे होतील? आले ना राज साहेब आणि शिंदे. अहो, किती लोकांनी त्याच्यामध्ये साप सोड, सुरळी सोड, इकडून सोड, तिकडून सोड, तरी ते आलेच नाही एकत्र. इथे मनसेला पण सोबत घेणार. मनसे आले तर मनसेला घेणार. आमचा दुश्मन एकच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट. मग वेळ प्रसंगी सगळ्या पक्षांची आघाडी जरी झाली तरी आम्ही ती करणार. आम्ही यांना धोबी पछाड देणार म्हणजे देणार. आमचं तर तुम्हाला सांगतो टार्गेट याचे 15-0 करायचं म्हणजे करायचंच. 15-0 म्हणजे आंबेगाव तालुक्यामधील 5 जिल्हा परिषद, जिल्हा आणि परिषद, 10 पंचायत समिती गण, 10 पंचायत समिती, ही 15-0 करायची म्हणजे करायचीच. शिवसैनिक असेल किंवा पवार साहेबांचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सच्चे पवार साहेबांचे पाठीराखे असतील, खऱ्या अर्थाने स्वतःची लढाई स्वतः लढून यांना त्यांची जागा दाखव. किंवा उद्धव साहेबांचे, उद्धव साहेब शिवसैनिक म्हणले, बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणलेच आहे. इथं उद्धव साहेब नाही. चिन्ह तर 2 आहेत ना, मशाल आहे,
धनुष्यबाण आहे. साहेब आता आमच्या चिन्हांची गंमत सांगतो तुम्हाला जाता जाता. बघा, छत्रपती शिवराय युद्ध करत असताना हातात पहिली मशालच घ्यायची ना हो. माशिली कोणाच्या शिंगाला बांधायचे? बैलांच्या. बैलांच्या. बैल कुठं जायची? पूर्वेला. आणि युद्ध कुठं व्हायचं? पश्चिमेला. मग तशा प्रकारची आंबेगाव तालुक्यातली आम जनतेने मशाल पेटवलेली आहे. ती मशाल पेटवत असताना सलामी द्यायची असते, माहिती आहे ना तुम्हाला, तुतारीने. पण ती सलामी तुतारीने आम्ही दिलेली आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या धनुष्यबाणाने वेध घेणार आणि ह्यावेळेस 15-0 आम्ही 100% करणार. आपल्या सोबत होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवीदासजी दरेकर. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते. राज्यामधली सत्ता मिळवताना आपण सगळं पाहिले. उद्धव साहेबांना बाजूला करून ही सगळी मंडळी कोण कुठे गेली, काय कसं झालं, गुवाहाटीला गेली, 50 खोके एकदम ओके, बरंच काही झालं. आता ते बरंचसं लोक आता विसरून गेली. आता नव्याने हा एक वेगळा फॉर्म्युला समोर येतोय. तो म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे मशाल, तुतारी, धनुष्यबाण हे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. नवे तर तसा निर्णय झालेला आहे. दिलीप वळसे पाटलांचं आंबेगावात काम जरी चांगलं असलं तरी त्यांना ओहोटी लागलेले, त्याची कारणं दरेकर साहेबांनी सांगितलेले आहे. मतदारांनो, कोणाच्या पाठीशी राहायचं, कोणाला साथ द्यायची हे तुम्ही ठरवा. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही, म्हणून तर चर्चा तर होणारच. दरेकर साहेब, आपण विघ्नर टाईमशी मनमोकळे बोललात, दिल खुलास बोललात, तुम्हाला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.